संशोधन चलित शिक्षण, आंतरशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काढलेत। COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होते। COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉक्टर सुनील भिरूड, कुलसचिव डॉक्टर दयाराम सोनोने, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर यशोधरा हरिभक्त आदी यावेळी उपस्थित होते। CP राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी समाज अलिप्तपणे समाधानी आणि आनंदी जीवन जगत असतो। आधुनिक शिक्षणाद्वारे त्यांनाही मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे। सर्वसमावेशक आर्थिक विकास गरजेचा आहे। केवळ समाजाच्या एकाच घटकाला विकासाचे फळे मिळतात आणि दुसरे घटक दुःखात असतात त्याला विकास म्हणता येणार नाही। गरिबी निर्मूलन आणि संपत्ती निर्मितीसाठी पंतप्रधान सकारात्मक पावले उचलत आहेत। आपल्यासारख्या प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांकडून खूप अपेक्षा आहेत। डॉक्टर प्रमोद चौधरी म्हणाले की COEP तांत्रिक कुशलतेसोबतच येथे शिकणारा विद्यार्थी भारताचा उद्याचा जबाबदार नागरिक होईल।